मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की इकडे मालिनी काकू सर्वांना म्हणत असतात की तिच्या क्लासला सुट्टी आहे, तिनं कोणाला सांगून गेलेली नाही आहे. नेमकं आता कुठे म्हणून शोधायचं आहे आपण तिला. नेमकं तुमच्यातून कोणाचं तिच्याशी भांडण झालं होतं का, त्यावर जीवाला आठवतं त्या दोघांचं झालेलं टेरेसवरचं बोलणं. त्यानंतर त्याला असं वाटत असतं की ती त्याच्या बोलण्यामुळेच गेली आहे की काय. त्यावर नंदिनी म्हणते, आई तुम्ही कशाला पॅनिक होतायत, थांबा मी घरी आधी कॉल करून बघते. त्यावर पार्थ म्हणतो, नाही तुम्ही घरी नका फोन करू, उगाच घरची पॅनिक होतील. पण नंदिनी म्हणते, जर ती घरीच गेलेली असेल तर मग आपल्याला कसं कळेल. त्यावर नंदिनी घरी फोन करून बघते तर त्यांचा फोन लागत नसतो तिच्या घरच्यांचा. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही दोघे आईजवळ थांबा, मी त्या बाहेर कुठे आहेत का त्यांना शोधून येतो. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे माझ्याजवळ काय थांबायचे, चल मीही येते तुझ्यासोबत. ज्यावेळेस मी काव्याला बघेन ना त्यावेळेसच मी शांत होईल. तेवढ्यात मग नंदिनी म्हणते, आई अहो नको, तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका, असेल ती इथेच कुठे, सापडेन आपल्याला. त्यानंतर मग पार्थ तिथनं निघून तिला शोधायला जातो. त्यावर नंदिनी म्हणते, ती जाण्याआधी कोणाला काही घरामध्ये बोलली होती का. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं सकाळी तर एकदम छान अभ्यास करत होती मी तिला, पण सकाळी जीवाच्या रूममध्ये चहा घेऊन पाठवलं होतं, त्यानंतर ती दिसलीच नाही, गायबच झाली आहे. तर दरवेळी तुलना करू नये अगं, पण काय करणार, ती असं वागतेच की मनात असा विचार येतोच. तूच सांग नंदिनी, तिनं तुझ्याकडनं एकही गुण घेतला नाही का. आता तूच सांग, तू असं कधी न सांगता निघून जाशील का. त्यावर मग नंदिनी म्हणते, नाही मी असं नाही जाणार, पण गेले तरी नीट विचारून आणि सांगूनच जाईल. व ती म्हणते, आई सॉरी, पण प्लीज तुम्ही ह्यांची ड्रेसिंगचा टाईम झाला आहे चेंज करण्याचा, तुम्ही ह्यांना क्रीम लावाल का. मी थोडं तिच्या कॉल करून बघते क्लासमध्ये किंवा तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये, ती कुठे आहे का, शोध लागतोय का तिचा. घरामध्ये सर्वच खूप टेन्शनमध्ये असतात व काव्याच्या काळजीमध्ये असतात. तर नंदिनी सगळीकडे कॉल करत असते, पण काव्याचा मात्र कुठेच शोध लागत नाही. आणि त्यानंतर पार्थही इकडे रोडवर त्यांना शोधत असतो व सर्वांना विचारत असतो की ह्या तुम्हाला कुठे दिसल्या आहेत का. त्यानंतर मग त्यांना कुठेच मेळ लागला नाही. त्यानंतर तो स्वतःशीच म्हणतो, अशा कुठे गेल्या असतील बरं ह्या निघून, अचानक न सांगता. सगळं तर सकाळपर्यंत चांगलं होतं. त्यानंतर त्याच्या मनात येतं की रम्यालाच कॉल करतो. मग तो रम्याला म्हणतो, रम्या तुझ्यासोबत आहेत का काव्या. त्यावर रम्या म्हणते, रम्या आणि माझ्यासोबत, आर यू किडिंग विथ मी पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, चल ठेवतो मी फोन, नंतर करतो तुला. त्यावर रम्या विचारते, अरे नेमकं असं काय झालं आहे ते तरी सांग मला. त्यावर मग पार्थ म्हणतो, अरे काव्या 2 तासांपासून मिसिंग आहे आणि घरात कोणालाही माहीत नाही की त्या कुठे गेलेल्या आहेत, आम्ही सर्व तिलाच शोधतोय. त्यावर मग रम्या म्हणते, अरे असं अचानक ती कसं निघून गेली, कुठे गेली असेल, तुला सांगूनही गेली नाही आहे का, असं काय झालं तिला. कालपर्यंत तर ती चांगलाच अभ्यासाला लागली होती आणि आज अशी अचानक गायब कशी झाली, म्हणजे काही वाईट साईट वगैरे. त्यावर पार्थ म्हणतात, शटअप काव्या, तू असं कसं बोलू शकतेस, तुला कळतंय का तू हे काय बोलतीयस. त्यावर मग रम्या म्हणते, अरे सॉरी मला काळजी वाटली, असं काही नसेल, भेटेल तुला काव्या, इथेच असेल कुठेतरी. पण असं काही कळालं की मनात असेच विचार येतात ना, पण सॉरी अरे डोंट वरी, भेटेल ती लवकर, तू काळजी नको करू पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुझा जर काही काव्याशी कॉन्टॅक्ट झाला किंवा तुला जर काही कळालं तर मला लगेच कळव, मी तिला इकडे शोधतच आहे. असं बोलून तो फोन ठेवतो आणि तिकडेच काव्याला शोधत बसतो. त्यावर रम्या म्हणते, वा काय मस्त न्यूज आहे, किती छान, जर काव्या हरवलेली आहे तर सापडलीच नाही तर किती छान होईल. जर ही काव्या कधीच सापडलीच नाही तर किती छान होईल ना, मी आणि पार्थ आम्हाला एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. रम्या म्हणते, ही तर खूपच छान गुड न्यूज आहे, ही तर लगेच आईला सांगायला हवी. असं म्हणून ती तिच्या आईला सांगण्यासाठी कॉल करते. व इकडे आलिशा काव्याला शोधत शोधत तिच्या घरी पोहोचलेली असते. काव्याच्या आईने दार उघडताच आलिशा घाईघाईने तिच्या आईला विचारते, काकू तुम्ही मला आधी पटकन सांगा, इकडे काव्या आली आहे का. त्यावर तिची आई म्हणते, हो अगं, ती अर्ध्या तासांपूर्वीच घरी पोहोचलेली आहे, नेमकं काय झालंय. त्यावर आलिशा म्हणते, 1 नंबरची मूर्ख पोरगी आहे ती, तिच्या आधी एक थोबाडीत मारायला हवी. काव्याची आई आलिशाला विचारते, अगं पण नेमकं काय झालं आहे. त्यावर आलिशा म्हणते, कांड यांनी करायचे आणि गॅसवर काय आम्ही भाजायचं का. आणि त्यावर मग काकू विचारतात, अगं नेमकं काय झालं आहे आणि ते फोनमध्ये काय चाललंय तुझं. आलिशा म्हणते, अहो मी पार्थ जीजूंना मेसेज करून कळवत आहे की काव्या इकडे आलेली आहे. त्यावर मग काकू विचारतात, अगं नेमकं
ती घरी सांगून आलेली नाही आहे का? त्यावर मग आलिशा म्हणते, हो काकू, तिनं घरी कोणालाच सांगितलेलं नाही आहे आणि पूर्ण देशमुख फॅमिली तिला शोधत आहे 2-4 तासांपासनं आणि मीही अगदी धावत पळत तिला ते कळताच इकडे तुमच्याकडे आले तिला शोधायला. ती इथे आली आहे की नाही बघ खात्री करण्यासाठी. यावर काकू म्हणतात, अगं पण ती तर मला म्हटली आहे मी पार्थला सांगून आले. मग आलिशा म्हणते, अहो काकू, जर ती पार्थला सांगून आली असती तर मी एवढं धावत पळत इकडे आले असते का? त्यावर काकू म्हणतात, असं तर मग ती माझ्याशी खोटं बोलली आहे. आलिशा म्हणते, हो धडधडीत खोटं बोलली आहे ती तुमच्याशी. काकू म्हणतात, थांब, तू नको सांगू, मीच कळवते घरी कॉल करून. तू आधी काव्याला बाहेर बोलव बरं आणि तिला सांग आई फार चिडली आहे तिच्यावर. इकडे वसू आत्या कामिनीला पाणी देतात व कामिनी म्हणते, थँक्यू नंदिनी. त्यावर वसू आत्या म्हणतात, नंदिनी नाही, मी आहे. मी येणार नाही असं का बरं वाटलं तुला? अगं ह्या काल परवाच्या मुली, ह्या येण्याआधी आपण दोघीच एकमेकांची काळजी घेत होतो ना. नंदिनी कशाला येईल तुझ्यासमोर? तिच्या बहिणीने चांगलेच गुण उधळलेत, तिला तोंड तरी आहे का तुझ्यासमोर यायला? आणि जरी ती तुझ्यासमोर आली आणि बोलली तरीही ती तिच्या बहिणीचीच साईड घेणार बघ तू. तितक्यातच तिथे नंदिनी येते व म्हणते, हो थांब, तू आधी तिला आईला सॉरी म्हणायला सांग आणि आईशी बोल. तिला कळू दे तिनं किती मोठी चूक केलेली आहे. असं बोलून ती तिच्या सासूबाईला फोन देते आणि त्यांना म्हणते, आई काव्या घरीच गेलेली आहे. यावर मालिनी काकू म्हणतात, देवच पावला बाई, आणि तिच्या आईशी बोलतात. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात, अगं कशी आहे गं तुझी बहीण? माहेरीच जर जायचं होतं तर तिला सांगून जाता येत नाही का? आणि इकडे पार्थ तिच्यावर जीव ओततो. कामिनी इकडे तिच्या मुलीसारखी काळजी घेते व तिच्या चुका आईसारख्या पदरात घेते. तिला या सर्वांची काडीचीही किंमत नाही. तुझी बहीण उलट्या काळजाची निघाली नंदिनी. मालिनी काकू फोनवर बोलतात. तिकडनं काव्याची आई म्हणते, खरंच मला माहीत नव्हतं की काव्या घरी कोणालाच सांगून आलेली नाही आहे. आत्ता आलिशा आली तेव्हा मला कळालं. मला खरंच, मी तुमची माफी मागते काव्याच्या वतीने. त्यावर मालिनी काकू म्हणतात, तुम्ही कशाला माफी मागताय? एवढ्यात काव्या खाली येते व काव्याची आई तिला फोन देते. तिनं हॅलो म्हणताच मालिनी काकू म्हणतात, अगं काव्या, तुला कळत कसं नाही? जर तुला माहेरीच जायचं होतं तर सांगून जायचंच ना, अशी अचानक काय उठून निघून गेलीस? त्यावर काव्या म्हणते, आई मी पार्थला मेसेज करणारच होते. तेवढ्यात मालिनी काकू चिडून म्हणतात, कधी करणार होतीस तू मेसेज? पार्थचं सगळीकडे तुला रानोमाळ शोधून झाल्यास करणार होतेस का? जर तू आधी मेसेज केला असतास तर असं पार्थला रानोमाळ तुला शोधत फिरायला लागलं नसतं. आणि काय गं, नेमकं असं झालं काय होतं? तू अशी अचानक निघून गेलीस? त्यावर मग काव्या म्हणते, नाही काकू, काही नाही, मला अभ्यास करायचा होता आणि खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्या घरात. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं ज्याला अभ्यास करायचा असतो ना तो रस्त्यावर दिव्याच्या खालीही अभ्यास करतो. तुला तर इथे स्पेशल स्टडी रूम आहे आणि तू हे काय म्हणतेस? स्टडी रूममध्येही तुला अभ्यास होत नाही? काय सांगतेस अगं तू हे काव्या? थोडं तरी सांगून जायचंस ना, कोणाला तरी विचार करायला हवा होतास. तू तिकडे मस्त निघून गेलीस आणि आम्ही इकडे काळजीत आहोत सगळे, तुला शोधत बसलोय सकाळपासून. आम्ही सर्व काही तुला मूर्ख वाटतो का गं? माणसाला इतकंही गृहीत धरू नये काव्या. मी आता उगाचच सारवा करत काहीतरी उत्तर देऊ नकोस. त्यावर मालिनी काकू म्हणतात, आता गेलीच आहेस तर माहेर पण एन्जॉय कर आणि काय तो तुझा अभ्यासही कर. आणि आता परत कधी येणार आहेस? म्हणजे येणारही आहेस की नाहीच? त्यानंतर मग काव्या म्हणते, आठवणीने कळवेन. त्यानंतर मालिनी काकू म्हणतात, जमलं तर कळव हे तरी आठवणीने, आणि काकू फोन ठेवतात. त्यानंतर आत्या म्हणतात, आता कसं खरी सासू शोभलीस तू, आता ती परत आली ना असंच तिला चांगलं खडसाव तू. त्यावर मालिनी काकू म्हणतात, मला यावर आत्ता काहीच बोलायचं नाही. नंदिनी म्हणते, आई तुम्ही चला बरं रूममध्ये थोडा वेळ आराम करा. असं म्हणून नंदिनी काकूंना आराम करायला रूममध्ये घेऊन जातात. तर वसू आत्या स्वतःशीच म्हणतात, चला ह्यानं त्या कारणानं का होईना पण काव्याला मी आता पार्थच्या आणि नंदिनीच्या मनातून पुन्हा एकदा उतरवून टाकला आहे. तर आत्या हे सर्व झालेलं रम्याला कॉल करून सांगतात व रम्या म्हणते, वा आई, काय मस्त काम केलंयस तू, आता चांगलंच वातावरण गरम केलंयस तू. त्यावर मग इकडनं आत्या म्हणतात, अगं हो, मालिनीतली आज खरी सासू जागी झाली होती. एवढी चिडली होती ती काव्यावर, तू बघायला हवं होतं. आज कशी मालिनीमधली खरी सासू जागी झाली होती, कारण त्या दिवशी कसं वटपौर्णिमेच्या दिवशी चांगलंच कौतुक करत होती तिचं. पण आज काव्याला मात्र तिच्या शब्दांचा चांगलाच भडीमार सोसावा लागलाय. त्यावर रम्या म्हणते, हो हे काही म्हणा आई तू, पण हे सर्व माझ्यामुळे घडलं आहे.
इट्स ऑल क्रेडिट गोज टू रम्या. खरं तर मी तुला वेळेत फोन केला त्यामुळे तू मामीचे कान भरू शकलीस. हो, मी नुसते कान नाही भरले, अशा पद्धतीने कान भरले तर त्या मालिनीचा नुसता भडका उडाला होता. इकडे पार्थही काव्याला शोधून बाहेर न आलेला असतो. तो जीवाला म्हणतो, जीवा, काव्या खरंच त्यांच्या माहेरीच आहेत ना? बोल ना जीवा काहीतरी, त्या व्यवस्थित आहेत ना? त्या सुखरूप आहेत का? त्यावर मग जीवा म्हणतो, हो ती ठीक आहे. पार्थ जीवाला हक करतो आणि म्हणतो, बस तू हो म्हणालास तर अडकलेला श्वास पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटलं आहे. त्या सुखरूप आहेत ना, बस एवढंच मला ऐकायचं होतं. यावर जीवा म्हणतो, तू चिडला नाहीयेस का तिच्यावर? त्यावर पार्थ म्हणतो, चिडायचं काय यात? मला फक्त त्यांची काळजी वाटत होती. देवाला मी प्रार्थना करत होतो त्या जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू दे. मग यात चिडायचं काय कारण आहे? पार्थ म्हणतो, एकदा माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या ना की त्यांच्या वागण्याचा त्रास होत नाही. त्यांनी कितीही मोठ्या चुका करू दे, त्यांना माफ करण्याची ताकद आपोआप येते. त्यानंतर जीवा पार्थला पाणी देतो आणि तिथनं निघून त्याच्या रूममध्ये जातो. त्यानंतर अलिशा इकडे कॉफी करते व काव्याला देते. त्यावर काव्या नकळतपणे म्हणते, थँक्स पार्थ. त्यावर अलिशा म्हणते, कॉफी बनवली आहे मी आणि थँक्स म्हणतेस पार्थला? त्यावर मग काव्या म्हणते, नाही अगं चुकून, सहज. ना अलिशा उगाच टाइमपास करतेस, थांब मी आपले अंथरुण घालते म्हणजे मी अभ्यास करायला मोकळी. त्यावर अलिशा म्हणते, अगं तू वेडी आहेस का? अंथरुण कशाला घालायचे? आपण छान मस्त बेडवर झोपूयात ना. तू असं विचित्रसारखं का वागत आहेस? आणि बिचारा जीवा मात्र इकडे पार्थच्या बोलण्याचा त्याच्या रूममध्ये एकटाच विचार करत बसलेला असतो. जीवा असा विचार करत असतो, खूप गोंधळ उडाला आहे माझा, काय करू काही समजत नाही. मी जे नेहमी करतो ना तेच करतो, लिहितो. लिहायला बसतो तेवढ्यातच तिथे नंदिनी येते व नंदिनी बेडवरनं पिलो व चादर घेऊन बाहेर जात असते. तेवढ्यातच जीवा म्हणतो, एक मिनिट, तू हे चादर आणि उशी घेऊन कुठे जात आहेस? त्यावर नंदिनी म्हणते, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपेन. त्यावर जीवा म्हणतो, तू हे काय बोलतेस? कशाला झोपतेस? झोप ना तू इथेच रूममध्ये. त्यावर मग नंदिनी म्हणते, मी माझी जागा चांगलीच ओळखली आहे. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस? सांगतोय ते ऐक ना पटकन, कशाला हट्ट करतेस? त्यावर मग नंदिनी म्हणते, मीही सांगितलं आहे, मी खाली सोफ्यावर झोपेन, जाऊ देत मला खाली. आणि हां, काळजी करू नका, सगळे झोपल्यानंतर मी झोपेल आणि सगळे उठण्याआधी माझं आवरलेलंही असेल, कोणालाही काहीच कळणार नाही. असं बोलून नंदिनी खाली निघून जाते. त्यानंतर जीवा म्हणतो, नंदिनीचं एकूण वागणं बघता आता ती काही केल्या ऐकणार नाही. तिच्या प्रश्नाचं काय ते उत्तर द्यावंच लागेल मला एकदा. मी तरी काय उत्तर देऊ, पण तिच्याशी काहीही बोलण्याआधी मला माझ्या मनातला गुंता सोडवायला हवा. माझ्या मनात जे काही आहे ते काव्यापर्यंत पोहोचवायलाच हवं, त्याशिवाय ह्या सर्व मनस्तापातनं सुटका नाही. काका नंदिनीला म्हणतात, काव्या घर सोडून गेली आहे ना, पण आमच्या जीवाची बायको जर अशी न सांगता घर सोडून गेली असती तर त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. मालिनी काकू म्हणतात, पार्थवर संशय घेण्यासारखं काहीच नाही, पण या तिघांच्या मनात काय चाललंय हे शोधून काढायलाच हवं. इकडे काव्याच्या घरची बेल वाजते व तिने दार उघडताच तिला एक पार्सलवाला दिसतो. नेमकं कोण असतो तो माणूस हे आपण पुढच्या भागात पाहूयात. त्याने सर्व मास्क तोंडाला लावलेलं असतं, त्यामुळे तो काव्याला ओळखायला येत नाही. चला तर मग मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.